नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. मुलाने बापाला लाथ मारून घराबाहेर काढले या कथेच्या पार्ट 2 मध्ये. गोविंदराव गाव सोडून गेल्यानंतर काही दिवस रोहित आणि प्रिया खूप आनंदात होते. त्यांना वाटत होतं की आता त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. प्रिया तर रोज म्हणायची, पाहिलंस, शेवटी तुझ्या बाबांना जावंच लागलं. रोहितही अहंकाराने हसायचा, पण नीती शांतपणे आपला खेळ खेळत होती. एका दिवशी रोहितला कंपनीतून फोन आला. त्याच्या विभागात मोठी कपात सुरू होती. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार होतं. रोहितला विश्वास होता की त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, कारण त्याची पोस्ट मोठी होती. पण 2 दिवसांनी त्याला HR विभागाकडून मेल आला. त्याचं नावही यादीत होतं. नोकरी गेली होती. रोहितच्या पायाखालची जमीन सरकली. तो घरी आला. प्रिया घाबरून विचारू लागली, काय झालं? रोहितने मेल दाखवला. प्रियाचा चेहराही पडला, कारण घराचा खर्च, कर्जाचे हप्ते आणि ऐशा-आरामाचे जीवन हे सर्व रोहितच्या पगारावर चालत होतं. पुढचे काही महिने रोहित नोकरी शोधत राहिला, पण अपेक्षेप्रमाणे काहीच मिळत नव्हतं. त्याची बचत हळूहळू संपत होती. बँकेचे फोन येऊ लागले, EMI थकू लागले. प्रियाचा स्वभाव बदलू लागला. जी प्रिया आधी सतत हसायची, ती आता प्रत्येक गोष्टीवर भांडू लागली. तू काहीच करू शकत नाहीस. इतर लोक किती पुढे गेले. माझं आयुष्य खराब केलंस, असे टोमणे ती रोज मारू लागली. एक रात्री रोहित झोपत नव्हता. अचानक त्याला वडिलांची आठवण आली. त्याला आठवलं, जेव्हा तो कॉलेजमध्ये होता आणि फी भरण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा बाबांनी आपली 2 एकर जमीन गहाण ठेवली होती. त्याला आठवलं, पहिल्या नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी बाबांनी स्वतःची जुनी मोटरसायकल विकली होती. पण लगेच त्याने ते विचार मनातून काढून टाकले. अहंकार अजूनही जिवंत होता. दरम्यान गावात एक वेगळीच चर्चा सुरू झाली होती. गोविंदराव कुठे आहेत याची कुणालाच माहिती नव्हती. फक्त शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे जुने मित्र विठ्ठलराव यांच्याकडे तो बंद लिफाफा सुरक्षित होता. गोविंदरावांनी सांगितलं होतं, योग्य वेळ येईपर्यंत तो उघडू नका. काही महिन्यांनी रोहितची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट झाली. त्याने गावातील जमीन विकून पैसे मिळवण्याचा विचार केला. तो थेट गावात आला. तलाठी कार्यालयात जाऊन कागदपत्रांची चौकशी केली, पण तेथील अधिकारी म्हणाले, ही जमीन तुम्ही विकू शकत नाही. रोहित चिडून म्हणाला, का? मी गोविंदरावांचा मुलगा आहे. अधिकारी शांतपणे म्हणाले, मुलगा असलात तरी मालक नाही. म्हणजे? अधिकाऱ्यांनी कागद पुढे केले. ते वाचताच रोहितचा चेहरा पांढरा पडला. काही महिन्यापूर्वीच गोविंदरावांनी एक विशेष ट्रस्ट तयार केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण जमीन आणि मालमत्ता गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरली जाणार होती. रोहितला त्यातील एक पैसाही मिळणार नव्हता. हे अशक्य आहे. रोहित ओरडला, पण सर्व कागद कायदेशीर होते. त्याच्या डोक्यात जणू वीज कोसळली. ज्या मालमत्तेच्या लोभासाठी त्याने बापाला घराबाहेर काढलं, ती मालमत्ता आता त्याच्या हातातून कायमची निसटली होती. त्या रात्री तो गावातच थांबला. गावातील लोक त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. कुणी त्याच्याशी बोलत नव्हतं, कारण सर्वांनी त्या दिवशी त्याने केलेला अपमान पाहिला होता. रोहित पहिल्यांदाच एकटा पडला होता. दुसऱ्या दिवशी तो मुख्याध्यापकांकडे गेला. त्यांना विचारलं, माझे बाबा कुठे आहेत? मुख्याध्यापक काही वेळ शांत राहिले. मग कपाटातून तो बंद लिफाफा बाहेर काढला. हा तुझ्यासाठी आहे. रोहितच्या हातात लिफाफा देताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्या बाबांनी सांगितलं होतं, योग्य वेळ आली की हा दे. थरथरत्या हाताने रोहितने लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. त्या पत्रात लिहिलं होतं, प्रिय रोहित, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ आयुष्याने तुला एक मोठा धडा शिकवायला सुरुवात केली आहे. बेटा, मला तुझ्यावर राग नाही. ज्या दिवशी तू मला लाथ मारलीस त्या दिवशी माझं शरीर दुखलं होतं, पण त्याहूनही जास्त माझं हृदय दुखलं होतं. तरीही तू माझा मुलगाच आहेस. मी तुझ्यासाठी एक अशी गोष्ट ठेवून गेलो आहे जी कोणत्याही जमिनीपेक्षा मोठी आहे, पण ती मिळवण्यासाठी तुला आधी माणूस बनावं लागेल. पत्र इथेच संपलं नव्हतं. खाली एक पत्ता लिहिलेला होता आणि शेवटी फक्त एक वाक्य, जेव्हा तुला तुझी चूक खरी वाटेल तेव्हा या पत्त्यावर ये. पत्र वाचताना रोहितच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याला अजूनही माहीत नव्हतं त्या पत्त्यावर त्याची कोणती वाट
पाहत होती आणि गोविंदरावांनी त्याच्यासाठी नेमकं काय ठेवून दिलं होतं. गोविंदरावांचे पत्र वाचल्यानंतर रोहित संपूर्ण रात्र झोपू शकला नाही. त्याच्या डोळ्यासमोर सतत एकच दृश्य येत होतं. वृद्ध बाप जमिनीवर पडलेला आणि स्वतःच्या पायाने दिलेली ती लाथ. पहिल्यांदाच त्याला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. सकाळ होताच त्याने पत्रात दिलेला पत्ता पुन्हा पाहिला. तो पत्ता पुण्याजवळील एका वृद्धाश्रमाचा होता. रोहितच्या मनात हजारो प्रश्न होते. बाबा तिथे का असतील? ते ठीक असतील ना? त्यांनी माझ्यासाठी काय ठेवलं होतं? तो लगेच गाडी घेऊन त्या पत्त्याकडे निघाला. सुमारे 3 तासांनी तो वृद्धाश्रमात पोहोचला. गेटवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आनंद निवारा वृद्धाश्रम. आत प्रवेश करताच त्याला अनेक वृद्ध लोक दिसले. कोणी झाडाखाली बसलं होतं, कोणी पुस्तक वाचत होतं, कोणी एकमेकांशी गप्पा मारत होतं. पण रोहितची नजर फक्त एका चेहऱ्याला शोधत होती, त्याच्या बाबांना. तो कार्यालयात गेला. तेथील व्यवस्थापकांना गोविंदरावांबद्दल विचारलं. त्यांचं नाव ऐकताच व्यवस्थापकांच्या चेहऱ्यावर आदर उमटला. तुम्ही गोविंदरावांचे कोण? रोहित थोडा थांबला. मी त्यांचा मुलगा आहे. हे ऐकताच व्यवस्थापक काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, या माझ्यासोबत. रोहित त्यांच्या मागे चालत एका मोठ्या हॉलमध्ये गेला. भिंतीवर अनेक फोटो लावलेले होते. एका फोटोसमोर येताच रोहित थबकला. तो फोटो गोविंदरावांचा होता. फोटोलाच हार घातलेला होता. रोहितच्या हातातून पत्र खाली पडलं. त्यांचं हृदय जोरात धडधडू लागलं. नाही, नाही, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. हे खोटं आहे ना? व्यवस्थापकांच्या डोळे पाणावले. 2 महिन्यापूर्वी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. हे ऐकताच रोहितच्या पायाखालची जमीन सरकली. तो तिथेच खाली बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. मी त्यांना शोधायलाही आलो नाही, तो रडत म्हणाला. मी त्यांची माफीही मागू शकलो नाही. त्याचा आवाज गहिवरला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला पैशांपेक्षा नात्याची किंमत समजत होती. पण आता खूप उशीर झाला होता. काही वेळाने व्यवस्थापकांनी त्याला एक फाईल दिली. हे तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी ठेवून दिलं आहे. रोहितने थरथरत्या हातांनी फाईल उघडली. त्यात अनेक कागद होते. पण त्याच्या नजरेसमोर एक पत्र आलं. काय लिहिलं असेल त्या पत्रात जाणून घेऊया या कथेच्या पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.